कुठं गेलं की तिकडंच मन रमतं आणि प्रवास संपला की मग घराची ओढ लागते. मग काय बॅग पॅक केले सगळ्या आणि बसलो होतो स्टेशनला येऊन. माझ्या मैत्रिणीची ट्रेन थोडी लवकर होती ना, आमची 2-3 तास लेट होती. त्यांच्या गावाकडं जायचा रूट थोडा वेगळा होता म्हणून तिची लवकर होती. मला पुण्याला यायचं होतं म्हणून माझी संध्याकाळची ट्रेन होती. मस्तपैकी लेकरांची मस्ती वगैरे चालू होती. तिच्या मुलीला मी घेऊन बसलेली होते मांडीवर. मग काय ती तिचं गेली, मी माझं सकाळी पोहोचले होते इकडं पुण्याला. रियांशिकाची तिच्या पप्पाची सकाळी सकाळी मस्त काहीतरी काहीतरी खायचा टाईमपास चालू होता. घरी वगैरे आलो. घरी आलं की कसं लहान लेकरासारखं आपल्याला पण असं मज्जा वाटते की बाबा आपण काय काय घेऊन आलो, एकदा बघावं. तसं तर आपण बघूनच आणतो, पण तरी बी एक उत्सुकता असते. आपल्याला काही ह्या गोष्टी लहानपणी भेटत नव्हत्या, पण आपल्या लेकरांना सगळं भेटतं. नाही, नाही, त्या गोष्टी घेऊन आलेले होते. जे इथं भेटतं ते पण असं नव्हे. आपण कुठं देवाला वगैरे गेलो की माणसाला वाटतं घेऊन यावं. माझ्यासाठी मी काही आणलेलं नव्हतं. फक्त 1-2 जोड बांगड्याचे आणलेले होते आणि एक सेट आणलेला होता गळ्यात घालायचा आणि पर्स वगैरे आणली होती. बाकी सगळं साहित्य रियांशिकासाठी आणलेलं होतं. कॅरम, बंदूक, बबल गन, परत ते स्प्रिंगचं कसलं खेळणं असतं ते आणलं होतं. परत रियांशिकाच्या पप्पाला ते डक स्लायडिंगचं आवडलं होतं, त्यांनी ते घेतलं होतं. प्रसादाचे भरपूर लाडू आणले होते, म्हणलं मैत्रिणींना वगैरे प्रसाद द्यावा. पझल आणले होते वेगवेगळ्या प्रकारचे. छोटे मोठे ॲनिमल्स आणले होते, तिला आवडतं खेळायला म्हणून. आणि मग काही देवासाठी आणलेलं होतं, त्यांना हॉटेलवर ठेवण्यासाठी काही आणलेलं होतं. आणि हे रियांशिकाचं होतं सगळा पसारा. क्ले वगैरे आणले होते, हँकी आणले होते, स्कूल चालू झालेल्या इरेझर वेगवेगळ्या प्रकारचे, परत पेन्सिली, छोटा मिनी कॅमेरा होता. तो कॅमेरा तिला खूप आवडला होता, तिनं नादच लावला होता. तो कॅमेरा घेतलेला होता. गॉगल वगैरे, शार्पनर वेगवेगळ्या प्रकारचे घेतलेले होते. घरात आहे तसे, पण असं कुठं घेतल्यावर लेकरांना आवड असते. क्लिप्स वगैरे भरपूर आणल्या होत्या मी तिला. मला खूप आवड आहे तिच्या केसांना वेगवेगळ्या प्रकारची हेअरस्टाईल वगैरे करायची, म्हणून मी क्लिप्स पण घेतलेल्या होत्या. इरेझर आणले होते असे छान छान ॲपल, बनाना अशा टाईपचे इरेझर होते. माझ्यासाठी एक छोटासा हार घेतलेला होता, मला तो आवडलेला होता म्हणून. रियांशिकासाठी स्टीलची भांडे आणलेले होते, छोट्या छोट्या चेअर आणल्या होत्या. हॉटेलसाठी ते कवच आणलं होतं लावण्यासाठी, त्यांना भरपूर दिवस झाले घ्यायचं होतं. हा एवढा सगळा पसारा आणलेला होता. पहिलं आता म्हणलं हेच काढून बघावं आणि नंतर मग घरातलं सगळं काम आवरावं. सकाळची संध्याकाळ झालेली कशी तेच कळलं नाही. एवढे सारे कपडे मी धुवून टाकले होते. त्यांनी म्हणत होते की आज नको धुऊ राहू दे, पण परत उद्याच्याला अजून हेच काम करायचं असतं. आभाळ पण भरपूर आलेलं होतं, तरी पटपट कपडे धुवून घेतले. संध्याकाळचे 7 वाजले घरं आवरायला. झाडं वगैरे आल्या आल्या पहिले पाणी टाकलं, झाडं सगळी सुकून गेलेली होती. आणि रियांशिकाचं चाललं होतं की आता ती उद्यापासून स्कूलला जायचं आहे. मग म्हणली, "मम्मी मी थोडंसं होमवर्क बाकी आहे ते करते." तिला कंटाळा येत नाही. म्हणलं थोडंसं आराम कर, पण म्हणली नको मी कंप्लीट करते. असा आपला ब्लॉग होता. कसा वाटला नक्की कळवा. आवडला तर लाईक करा.